श्री स्वामी समर्थ. आजची सकाळ खूपच खास होती, कारण गावाहून पप्पा आले होते आणि येताना त्यांनी नुसतं सामानच नाही तर गावाकडचा खजिना घेऊन आले होते माझ्यासाठी. आणि ही काय आहे तर ही आहे पाक. आम्ही तर ह्याला पाक म्हणतो, पण कोल्हापूर साईडला, सातारा साईडला वगैरे ह्याला काकवी म्हणतात. तर तुम्हाला समजलंच असेल ती काय आहे. त्यानंतर ह्या पोत्यामध्ये होता मेन खजिना, तो म्हणजे ढाळे. ढाळे म्हणजे हिरवे हरभरे, ते मला खूप जास्त आवडतात. हे होत्या तुरीच्या शेंगा, नंतर गूळ आणि लिंब, हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि मेन गोष्ट तर पोत्यामध्ये होती ते म्हणजे खूप सारे असं ऊस. तर ह्या गोष्टी खाऊन ना मला 15 वर्ष झालेलं आहे, कमीत कमी 15 वर्ष झाले की मी ऊस नव्हता खाल्ला, किंवा हे हिरवे हरभरे असतात ते नव्हते खाल्ले, भेटतच नव्हते, कारण मी राहतच नव्हते गावामध्ये. त्यानंतर आम्ही गरमागरम नाश्ता बनवला. नाश्त्यासाठी बनवले होते मी उत्तप्पा. लवकर आम्ही जायचं होतं बाहेर, त्यामुळे उत्तप्पा बनवला. उत्तप्प्यासोबत चटणी सांबर बनवून आम्ही गरमागरम नाश्ता केलो आणि आम्ही निघालो. तर जायचं होतं हॉस्पिटलमध्ये आलो आम्ही. हॉस्पिटलमध्ये माझ्या मोठ्या बहिणींचे सासरे आजारी होते, ते ऍडमिट होते, त्यामुळे त्यांना बघायला आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो. ही आहे पुण्यातलं कमांड हॉस्पिटल. कमांड हॉस्पिटलचा बघा एरिया इतका मोठा आहे आणि किती छान थंडीमध्ये हे फुलं लागले होते. मस्त असं एरिया आहे तिथला. त्यानंतर आम्ही तिथून कॉफी पिली तिथं, आणि कॉफी पिऊन निघालो आम्ही कॅन्टीनला. कॅन्टीनमध्ये गेलो. कॅन्टीनमध्ये थोडंसं सामान घ्यायचं होतं, तेवढं घेतलं. आणि हे बघा नवीन शर्ट आले आहेत. अगोदर कॅन्टीनमध्ये शर्ट राहत नव्हते, पण आता शर्ट पण येत आहेत. छान क्वालिटी होती त्याची. नंतर जे आम्हाला सामान घ्यायचं होतं ते घेतलो आणि निघालो. माझ्या पाठीवर पण सामानाची बॅग आहे, तर तिकडं पप्पा सामान भरत आहेत. आणि हा आहे कॅन्टीनचा पूर्ण एरिया. कॅन्टीनमधून सामान घेऊन आम्ही घरी निघालो. आणि आजचा दिवस खूप धावपळीचा होता. तुम्हाला गावाकडून आणलेली सगळ्यात जास्त तुमची आवडती वस्तू कोणती आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.